नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे घातांकाचा बेसिक भाग ते ॲडव्हान्स भागापर्यंत आपण सर्व भाग कंप्लीट करणार आहोत. पहिलं लेक्चर आहे हे घातांकाचं, ज्यामध्ये तुम्ही घातांकाच्या अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपल्याला शिकायचं आहे. हा जो काही भाग आहे, या भागामध्ये आपण सर्व बेसिक आणि सूत्र जे आहेत या सूत्राचा वापर करू. तसेच आमची ऑनलाईन जी काही बॅच आहे ही ऑनलाईन बॅच पण सुरू होणार आहे. तर ऑनलाईन बॅच तुम्हाला पाहता येईल भारती सर जालना हे प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे. या ॲपवरती जाऊन तुम्ही आमची बॅच सर्च करू शकता. ऑनलाईन बॅच आपण चालू करत आहोत. तसेच काही अडचणी आल्यास आमचा हा संपर्क क्रमांक आहे 9405 82 87 42 आणि मॅथच्या रिलेटेड काही नोट्स तुम्हाला लागत असतील तर त्यासाठी MH21 भारती सर असं सर्च करा, जेणेकरून तुम्हाला टेलिग्रामला हा सगळा कंटेंट जो आहे हा सगळा कंटेंट मिळेल. चला तर मग वेळ न घेता आपण चालू करू बेसिक भाग जो घातांकावरती आपल्याला महत्त्वाचा आहे. जसं की घातांकामध्ये कोणतीही संख्या आहे आणि त्याच्या डोक्यावर 0 आहे तर त्याचं उत्तर नेहमी किती येत असतं? 1 येत असतं. हे लक्षात घ्या. कोणतीही संख्या आहे, जसं की तुम्हाला ते सांगतील की 5च्या डोक्यावर 3 आहे, त्याच्या डोक्यावर 0 आहे, बरोबर काय? 5 डोक्यावर 3 गुणिले 0 0, कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे काय? उत्तर 1. तुम्हाला सांगतील 5च्या डोक्यावर 0 अधिक 6च्या डोक्यावर 0 अधिक 7 भागिले 5 गुणिले 6 गुणिले 7 त्याच्या डोक्यावर 0, बरोबर काय? हे उदाहरण आहेत पोलीस भरतीला आलेली. 5च्या डोक्यावर 0 म्हणजे 1, 6च्या डोक्यावर 0 म्हणजे 1, 7 जशाला तसा. आणि खाली कोणतीही संख्या डोक्यावर 0 आहे तर उत्तर 1च येणार. ठीक आहे, म्हणजे 7 आणि 8 आणि 9 छेदात 1 म्हणजेच किती? 9. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 9 येईल. म्हणजे कोणतीही संख्या आलेली असेल तर डोक्यावर जर 0 आला तर त्याचं उत्तर किती घ्यायचंय? तुम्हाला 1 घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. तर हा घातांकाचा पहिला नियम आहे. कोणतीही संख्या डोक्यावर 1 आहे अशा केसमध्ये त्याचं उत्तर नेहमी कितीच असतं? तीच संख्या येतं. हे पण लक्षात घ्या. कोणतीही संख्या आहे डोक्यावर 1 आहे त्याचं उत्तर काय येईल? तीच संख्या. जसं की तुम्हाला इथे दिलेलं आहे m, इथं दिलेलं आहे 9, त्याच्या डोक्यावर 1 तर त्याचं उत्तर किती असतं? 9च. 11च्या डोक्यावर 1 म्हणजे उत्तर किती असतं? 11च. 12 दिलेला आहे तर त्याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे कोण असतो? 1 पॉवर असतो. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर हा घातांकाचा दुसरा नियम आहे. तिसरा नियम आहे a च्या डोक्यावर m आणि त्याच्या डोक्यावर n. डोक्यावर संख्या आहेत तर घाताघाताचा गुणाकार होत असतो, लक्षात घ्या. a च्या डोक्यावर m गुणिले n. आता याची काही उदाहरणं आपण पाहू. याची उदाहरणं पाहत असताना समजून घ्या. आता हे थोडेसे नियम तुमचे जसे जसे वाढतील तसे तसे उदाहरणं तुमचे वाढतील. तुम्हाला सांगितलं 5च्या डोक्यावर 3 आणि त्याच्या डोक्यावर 2, बरोबर किती? तर आपलं उत्तर यायला पाहिजे 5. घाताघाताचा गुणाकार होईल म्हणजेच 3 गुणिले 2 म्हणजेच 5च्या डोक्यावर किती येईल? 6. 5च्या डोक्यावरती 6, हे असं त्याचं पहिल्याच उत्तर असेल. समजा दुसरा प्रश्न तुम्हाला असा त्यांनी केलेला आहे, m त्याच्या डोक्यावर 6, त्याच्या डोक्यावर 3 आणि त्याच्या डोक्यावर 1/18, बरोबर आहे. सिंपल आहे, m जशाला तसा. घाताघाताचा गुणाकार होईल 6 गुणिले 3 गुणिले 1 भागिले किती? 18. वरती सायंत्रिक 18 छेदामध्ये 18, 18 आणि 18 कॅन्सल होईल म्हणजेच mच्या डोक्यावर 1 येईल आणि mच्या डोक्यावर 1 म्हणजेच उत्तर काय येईल त्याचं? 1. तर हा घातांकाचा पुढचा नियम आहे. या नियमाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त वेळा केला जातो आणि या नियमाचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. जसं की तुम्हाला सांगितलं mच्या डोक्यावर 3, mच्या डोक्यावरती 3
त्याच्या डोक्यावरती 2 आणि त्याच्या डोक्यावरती 6 बरोबर किती? तर एम जशाला तसा डोक्यावर काय येईल 3 गुणिले 2 गुणिले 6. तर यमच्या डोक्यावरती काय येईल 6 6 6 36. तर यमच्या डोक्यावरती 36 आहे. हे आपल्याला काढता यायला पाहिजे. तुम्हाला सांगितलेलं आहे 5च्या डोक्यावरती 1/2, 5च्या डोक्यावरती 2/3 आणि 5च्या डोक्यावरती 6 बरोबर काय असं दिलेलं आहे. मग हा 5 जशाला तसा डोक्यावरती काय येईल 1/2 गुणिले 2/3 गुणिले 6/1. 3 दोन्ही 6 आणि 3 दोन्ही 6 कॅन्सल होईल. वरती राहिलं 5च्या डोक्यावरती 2. 5च्या डोक्यावर 2 म्हणजेच किती? तर 5चा दुसरा म्हणजेच 25. असे नियम तुम्हाला वापरायचे आहेत. म्हणजे छोटे छोटे नियम जे आहेत त्या नियमाचा वापर करून आपल्याला असे प्रश्न सोडवायचे असतात. तर घातांकामध्ये तुम्हाला नियम महत्त्वाचे आहेत ज्यावर आधारित असणारी उदाहरणं पेपरमध्ये प्रामुख्याने विचारलेली असतात. ऑनलाईन बॅचेसमध्ये आपण याच्यामध्ये अजून जे काही पेपरच्या दृष्टीने असणारे प्रश्न आहेत हे पण कव्हर करू. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तुमचा एच्या डोक्यावर वर्गमुळे. तर याचा अर्थ असतो कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर वर्गमूळ असेल तर तो घात असतो 1/2. इथं जर घन असेल यमचा तर तो असतो यमच्या डोक्यावर 1/3. 5वा जर असेल पीचा तर त्याच्या डोक्यावर असतं पीच्या डोक्यावर 1/5. म्हणजे जेवढं मूळ तुम्हाला दिलेलं असेल तेवढा घात तुम्हाला पुढं काय करायचं आहे 1/मध्ये घ्यायचा आहे हे लक्षात घ्या. तर हे बेसिक नियम तुम्हाला पेपरमध्ये महत्त्वाचे आहेत. आपल्याला ती उदाहरणं सोडत असताना कामी येणार आहेत. आपल्याला तशी उदाहरणं पण सोडवायची आहेत. जसं की पहिला प्रश्न घेतलाय तुम्हाला इथे 5च्या डोक्यावर 3 गुणिले 6च्या डोक्यावर 4 कंसामध्ये 3च्या डोक्यावर 0 5च्या डोक्यावर 0 वजा 3च्या डोक्यावर 0 बरोबर क्वेश्चन मार्क. हा एक IMP क्वेश्चन म्हणतोय मी. पोलीस भरतीच्या दृष्टीनं किंवा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न हा खूप वेळा विचारला जातो किंवा विचारलेला आहे. 5च्या डोक्यावर 3 गुणिले 6च्या डोक्यावर 4 कंसामध्ये 1 वजा 1 असं येईल. मारी कंस सोडून घेऊ. 5च्या डोक्यावरती 3 गुणिले 6च्या डोक्यावरती 4 गुणिले 0 हे असं येईल सगळं. बरं, मग 0ने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर काय येतं 0. म्हणजे हा प्रश्न सोडत असताना त्याचं उत्तर किती येणार आहे 0 येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपण जेव्हा प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला त्याचे छोटे छोटे नियम आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचे नियम येणं महत्त्वाचं आहे. त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर काढता येतील. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढायचं होतं. ठीक. पुढचा नियम आपण बघू. एच्या डोक्यावर एम आणि एच्या डोक्यावर एन. तर एच्या डोक्यावर काय येईल एम अधिक एन. म्हणजेच पाया सारखा आहे तर घातांची काय होते बेरीज. एच्या डोक्यावरती एम भागिले एच्या डोक्यावरती एन. गुणाकारात असताना बेरीज होते तर भागाकारात असताना काय होते वजाबाकी होते हे लक्षात घ्या. म्हणजेच एच्या डोक्यावर एम वजा एन. हे दोन नियम आहेत. उदाहरण आपण घेऊन टाकू. 6च्या डोक्यावरती 3 गुणिले 6च्या डोक्यावरती 4 गुणिले 6च्या डोक्यावरती -5 बरोबर क्वेश्चन. सगळ्यांचा बेस कॉमन आहे 6. एकदाच वरती 3 अधिक 4 वजा 5. 6 जशाला तसा. 4 आणि 3 7. 7 वजा 5 म्हणजेच किती 2 आणि 6चा दुसरा म्हणजेच किती 36. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 36 येणार आहे हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पोलीस भरतीची उदाहरणं आहेत. सरळ सेवेच्या दृष्टीनं पण महत्त्वाची आहेत. MPSCला थोडीशी अवघड उदाहरणं आलेली आहेत ती पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे. इथं आलं 9च्या डोक्यावरती 3 गुणिले 9च्या डोक्यावरती 4 भागिले 9च्या डोक्यावरती 6 बरोबर क्वेश्चन मार्क. असं आपल्याकडे आलंय. 9 9 कॉमन आहे एकदाच. वरती 3 अधिक 4 भागाकार आलं तर वजा करा इकडं 6. 9 जशाला तसा.
4 आणि 3 7, 7 वजा 6 म्हणजेच किती 1, 9चा पहिला म्हणजेच किती 9. तर या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तुमचं 9. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. बेसिक आहेत, सगळे व्हिडिओ पाहून घ्या. भारती सर जालना जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला आपलं ॲप जे आहे ते ॲप मिळून जाईल प्ले स्टोअरला. नवीन बॅचेस जे काही आहेत त्या बॅच आपण चालू करतोय. 900 प्रश्नांचा सेट आहे पोलीस भरतीच्या दृष्टीनं. ठीक आहे, फक्त 30 रुपयामध्ये तुम्हाला तो मिळतोय. त्यावरून तो परचेस करा. काही अडचणी आलेल्या असतील तर आम्हाला टाका, जेणेकरून त्या माध्यमातून तुमचे क्वेश्चन्स जे काही आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पुढचा प्रश्न, आता याच्यात थोडासा लेवल आपण वाढत नेऊ घातांकामध्ये. 9च्या डोक्यावरती 3 गुणिले 9च्या डोक्यावरती -3 भागिले 9च्या डोक्यावरती -8 बरोबर क्वेश्चन मार्क. प्रश्न सोडवायचा. गडबड करायची नाही, चिन्हाचा वापर करायचा, व्यवस्थित चिन्ह पाहायची. 9 जशाला तसा, हा 3 भागाकारे मायनस, गुणाकारे मायनस आहे जशाला तसं -3 भागाकारे मायनस, समोर येईल -8. 9 जशाला तसा 3 -3 मायनस मायनस +8 होईल. 1 + 3 -3 कॅन्सल होऊन जातील, म्हणजेच 9च्या डोक्यावरती किती येईल 8. हे उत्तर यायला पाहिजे 9चा 8वा घात. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. अशा पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवून घेऊ. इथं समजा आलेले तुम्हाला 7च्या डोक्यावरती -3 भागिले 7च्या डोक्यावरती 2 गुणिले 7च्या डोक्यावर -4 भागिले 7च्या डोक्यावरती 8 बरोबर क्वेश्चन मार्क. असं आहे बरं. 7 कॉमन आहे, 7 एकदाच. इकडे काय येईल -3 भागाकार आहे तर -2 गुणाकार आहे तर -4 आणि भागाकार आहे तर -8. स्टेप समजून घ्या काय आहेत. जशा जशा स्टेप तुम्हाला दिलेल्या आहेत तशी तशी त्याची मांडणी होईल. 7 जशाला तसा, वरती सगळे मायनसमध्ये आहेत तर मायनस मायनस प्लस होतील सगळे, म्हणजेच 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 किती 17 मायनसमध्ये येतील. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर 1/7च्या डोक्यावर 17 असं उत्तर यायला पाहिजे होतं. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. असं सोडवता येईल. पुढचा प्रश्न, ओके. 2च्या डोक्यावर 3 गुणिले 2च्या डोक्यावरती 4 त्याच्या डोक्यावरती -2 भागिले 5च्या डोक्यावरती -3 बरोबर काय. पुढचा प्रश्न असा आलेला आहे. हा सोडवत असताना तुम्हाला सांगितलं मी की अगोदर जे जे नियम तुम्हाला वापरता येतील ते वापरून घ्या. फायनल स्टेजचे नियम आपल्याला ठेवायचे, म्हणजे आधी हा सोडून घ्यावा लागेल एवढाच. हा 2च्या डोक्यावर 3 जशाला तसा गुणिले 2च्या डोक्यावरती 4 गुणिले 2, कारण घाताघाताचा गुणाकार होईल. 4 2 8 -8 येईल तिथं, भागिले, तर इथं 2 करून घ्या. 2च्या डोक्यावरती किती आहे -3. बेस सारखा करून घ्या सध्या सुरुवातीला. हा 2 जशाला तसा, वरती काय येईल 3 गुणाकार आहे मायनस आहे म्हणजेच -8 भागाकार आहे तर मायनस आणि पुढे असेल -3. हा 2 दशाला तसा, वरती 3 -8 मायनस मायनस +3 होईल. ठीक आहे. 2 दशाला तसा 6 6 -8 म्हणजेच किती -2. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर 2च्या डोक्यावरती 2 म्हणजेच 1/4 असं उत्तर येऊन जाईल त्याचं. ठीक आहे. प्रश्न व्यवस्थित लिहा. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः सोडवणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही. म्हणून प्रश्न अगोदर तुम्ही सोडवा, त्याच्यानंतर तुम्हाला ते उत्तर काढायला येईल. 2चा तिसरा त्याच्या डोक्यावर -2 गुणिले 2चा चौथा त्याच्या डोक्यावरती -3 भागिले 2चा पाचवा त्याच्या डोक्यावरती -4 बरोबर क्वेश्चन. आता थोडंसं आपण लेवल वाढत घेऊन जाऊ. हा सगळा जो काही लेवल आहे हा लेवल पुढे 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 असंच वाढत जाईल. आणि मग शेवटपर्यंत जी काही स्टेपची उदाहरणं आलेली आहेत ही सगळी स्टेपची उदाहरणं आपण त्यातून पाहू. हा 2 जशाला तसा
वरती गुणाकार होईल 3 दोन्ही 6 मायनसमध्ये जाईल 2 गुणाकार होईल -12 खाली भागाकारामध्ये 2 आणि गुणाकार होईल त्यांचा -4 पंचे 20. आधी वरती बेसिक नियमानुसार सोडून घेऊ 2 जशाला तसा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे -18 येईल आणि खाली 2च्या डोक्यावरती -20 असा होईल. ठीक आहे, याला सॉल्व्ह करून घ्या. याला सॉल्व्ह करत असताना 2 जशाला तसा -18 भागाकाराचं मायनस आणि समोर -20 असं येईल म्हणजेच 2च्या डोक्यावरती -18 अधिक 20 असा होईल तो 2च्या डोक्यावरती 2 2च्या डोक्यावर 2 म्हणजे 4. अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल. अतिशय सोपी प्रश्न आहेत. जसा तुम्हाला वेळ देता येईल तसा वेळ देऊन ही प्रश्न सोडून घ्या, कारण बेसिक पासून ते शेवटपर्यंत ज्या काही स्टेज आहेत त्या शेवटच्या स्टेज पेपरपर्यंत कशा येऊ शकतात ही सगळी उदाहरणे या माध्यमातून आपण क्लिअर करत आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा घातांकाचा जो भाग आहे हा घातांकाचा भाग पूर्ण कंप्लीट होईल. ठीक, 3च्या डोक्यावरती -6 गुणिले 3च्या डोक्यावरती 2 वजा 4 भागाकारामध्ये 3च्या डोक्यावरती 3 गुणिले 3च्या डोक्यावरती -6 बरोबर क्वेश्चन असं दिले. बघून घ्यायला कसं सोडवायचं आता. ठीक आहे, वरती काय होईल बघा एक 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 नियम सोडून घ्यायचा. 3 -6 जशाला तसा गुणिले 3च्या डोक्यावरती -8 खाली 3च्या डोक्यावरती 3 दशाला तसा 3च्या डोक्यावरती -6 इथं काय होईल 3 दशाला तसा मायनस मायनस प्लस होईल 3च्या डोक्यावरती -14 असं येईल आणि इथं पण 3 दशाला तसा प्लस मायनस मायनस होईल 6 मधून 3 गेले तर -3 होईल. ठीक आहे, इथं पण 3 दशाला तसा -14 हे मायनस आणि पुढं काय येईल -3 असं होईल. तो हा 3च्या डोक्यावरती -14 मायनस मायनस +3 होईल म्हणजेच 3च्या डोक्यावरती -11 1/3च्या डोक्यावरती 11. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. तर ही सगळी जी काही प्रश्न आहे ही सगळी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. हे भाग क्रमांक 1 मध्ये भाग क्रमांक 1 मध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत या प्रकाराच्या बाहेर आपला एकही प्रश्न पेपर मधला जाणार नाही हे लक्षात घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण इथे घेऊ. 9च्या डोक्यावरती -2 गुणिले 9च्या डोक्यावरती -3 भागिले 9च्या डोक्यावरती -2 बरोबर क्वेश्चन. 9 जशाला तसा -2 -3 मायनस आणि -2 असा होईल. तो 9 दशाला तसा -2 -3 आणि +2 होईल. एकदा +2 एकदा -2 कॅन्सल होईल. 9च्या डोक्यावरती -3 येईल म्हणजेच 1/9च्या डोक्यावरती 3 असा होईल आणि 9चा घन जर काढला तर तो 1/729 असा येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. तर ह्या स्टेज आहेत ही अशी उदाहरणं तुम्हाला त्यामध्ये विचारलेली आहेत. आता याच्यातलं थोडंसं अजून ॲडव्हान्स ज्याच्यामध्ये चल असतात आणि अपूर्णांक असतात असा हा भाग आपण इथे कंप्लीट करून घेऊ. समजा तुम्हाला सांगितलं 9च्या डोक्यावर 2m - 5 गुणिले 9च्या डोक्यावर 5 - 2m बरोबर क्वेश्चन. हा एक प्रकारे पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला आलेला जो सर्वाधिक जास्त वेळा पेपरला प्रश्न विचारला गेला. 9 जशाला तसा बरं वरती काय येईल 2m - 5 अधिक 5 - 2m. याला सोडवत असताना हा 9 जशाला तसा हा 2m वजामध्ये आणि अधिकमध्ये कॅन्सल होईल, प्लसमध्ये आणि मायनसमध्ये कॅन्सल होईल म्हणजे सगळं कटलं तर 0 राहील आणि कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे उत्तर किती असतं त्याचं 1 असतं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येतो. म्हणजेच या पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न सोडता येते. पुढचा प्रश्न आहे 4च्या डोक्यावरती 3m - 9 गुणिले किंवा इथं आपण म्हणू भागिले हे भागाकारामध्ये घ्या 4च्या डोक्यावरती 9 - 3m बरोबर क्वेश्चन मार्क असं आलेलं. जेव्हा भागाकारात आलेला असतो तेव्हा एकच काळजी घ्यायची आहे. बघा इथं 3m - 9 जशाला तसा हे भागाकाराचं चिन्ह आहे. फक्त समोरची जी संख्या आहे ती संख्या तुम्हाला कंसामध्ये टाकायची आहे, त्याच्याशिवाय सोडवायचं नाही. हे समजून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला मायनस चिन्ह आलेलं असतं
आणि त्याच्या समोर 2 संख्या आलेल्या असतात तेव्हा तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं की ती चिन्ह किंवा ती संख्या नेहमी कशामध्ये असली पाहिजे, समोरची कंसामध्ये असली पाहिजे. 4 जशाला तसा वरती 3m वजा 9 वजा 9 अधिक 3m असं होईल. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 4 जशाला तसा वरती काय येईल, 3m म्हणजेच किती होईल, 6m मायनस मायनस प्लस होईल म्हणजेच 18. या पद्धतीने आपल्याला 4च्या डोक्यावर 6m अधिक वजा 18 असं उत्तर त्याचं काढता येतं. म्हणजे चिन्ह जे आहे ते चिन्ह तुम्हाला बदलावे लागतील, त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न सोडता येणार नाही. म्हणजे आपण जेव्हा प्रश्न सोडतो तेव्हा त्या चिन्हाचा बेरीज वजाबाकीचे नियम आहेत, त्या बेरीज वजाबाकीच्या नियमाचा वापर सुद्धा तुम्हाला यामध्ये करायचा आहे, त्याच्याशिवाय आपल्याला प्रश्न सोडता येणार नाहीत, हे लक्षात असू द्या. अपूर्णांकामध्ये आलं जसं की 9च्या डोक्यावर 1/2 गुणिले 9च्या डोक्यावरती 1/4 गुणिले 9च्या डोक्यावरती 1/8 बरोबर क्वेश्चन मार्क असा आलेला. 9 जशाला तसा डोक्यावरती 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8. 9 जशाला तसा सगळ्यांचा छेद 8 आहे, 8 करावं लागेल. 8 करायचं तर 4 नंतर वरती 4 न 4 1 4 2 नंतर वरती 2 न 8ला गुणाकार करायची गरज नाही, जशाला तसा छेदामध्ये किती येईल 8. म्हणजेच 9च्या डोक्यावरती काय येईल 6 आणि 1 7 छेदामध्ये 8. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. म्हणजेच हा प्रश्न सोडत असताना या नियमाचा वापर करून, म्हणजे फक्त आपण जे पाहिलेली उदाहरण आहेत ही फक्त नियम क्रमांक 1 आणि नियम क्रमांक 2 या भागावरचे नियम आपण प्रश्न पाहत आहोत, हे लक्षात घ्या. तुम्हाला इथं 7च्या डोक्यावर 0.8 गुणिले 7च्या डोक्यावरती 0.2 गुणिले 7च्या डोक्यावरती 1/2 गुणिले 7च्या डोक्यावरती 1/2 आलं आणि सांगितलं बरोबर क्वेश्चन. 7 दशाला तसा 0.8 अधिक 0.2 अधिक 0.5 म्हणा त्याला आणि अधिक 0.5, ठीक आहे. 7 दशाला तसा यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 1 अधिक 1 म्हणजे 7च्या डोक्यावर 2 आणि 7च्या डोक्यावर 2 म्हणजेच 49. तर या प्रश्नाचं उत्तर 49 येईल. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता किंवा सोडवायचा आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला ऑनलाईनच्या बॅचेस जर लागत असतील तर भारती सर जालना या नावानं आपलं ॲप जे आहे ते प्ले स्टोअरला तुम्हाला मिळेल. त्या प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये असणाऱ्या बॅचेस जे आहेत, म्हणजे सध्या बॅचेस आहेत, व्हिडिओ येत आहेत, नवीन नवीन व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकत आहोत किंवा टाकणार आहोत. आणि तसेच 900 प्रश्नांचा जो काही सेट आहे पोलीस भरतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा सेट आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सेट आहे. त्याच्यामध्ये एक 200 मार्काचा पण सेट आहे. याची प्राईस जी आहे ती 9 रुपये आहे, ही पण घ्या. आणि याची प्राईस जी आहे ती 30 रुपये आहे. सध्या ह्या ऑफरमध्ये सुरू आहेत, त्याच्यामुळं हे टेस्ट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या टेस्ट ॲडव्हान्स टेस्ट आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल तर फक्त ॲडव्हान्सच टेस्ट घ्यायच्यात तर 9 रुपयाचा जो प्लॅनचा टेस्ट आहे तो तुम्ही त्यामधून परचेस करू शकता. तसेच आमच्या क्लासच्या जे काही टेस्ट आहेत, म्हणजे ह्या सगळ्या जे काही टेस्ट आहेत ह्या PDF स्वरूपामध्ये पूर्ण टेस्ट जी आहे ती पण तुम्हाला त्यामधून पाहायला मिळतील. दर्जेदार टेस्ट आहेत. ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही परचेस करा. आणि काही अडचणी आल्यास तर या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.